मुंबई इंडियन्सच्या सामन्यांचे नवीन वेळापत्रक जाहीर। तर सामने केव्हा, कोठे, किती तारखेला आणि कोणत्या मैदानावरती होणार आहेत हे सर्व आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। तर मित्रांनो, मी आहे सोमनाथ सरगर, आपण पाहत आहात क्रिकेट मराठी। मित्रांनो, या चॅनलवरती आपण क्रिकेटच्या मराठीतून अपडेट्स पाहत असतो। तर आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा। मित्रांनो, भारत आणि पाकिस्तान यांच्या युद्धामुळे IPL रद्द करण्यात आले होते। एका आठवड्यासाठी IPL रद्द करण्यात आले होते। तर आता नव्याने IPL सुरू होणार आहे। तर IPLचे नवीन वेळापत्रकही जाहीर झालेले आहे। 17 मे पासून आता राहिलेले सामने खेळवले जाणार आहेत। अजून 17 सामने शिल्लक आहेत। तर हे सामने 7 शहरांमध्ये खेळवले जाणार आहेत। तर 17 मे पासून IPL होणार आहे आणि 3 जून रोजी IPLचा फायनल होणार आहे। तर आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत मुंबई इंडियन्सचे वेळापत्रक। मित्रांनो, मुंबई इंडियन्सचे 12 सामने झाले आहेत। त्यामध्ये 7 सामन्यांमध्ये विजय आणि 5 सामन्यांमध्ये मुंबई इंडियन्सचा पराभव झालेला आहे। आणि या IPLमध्ये आता मुंबई इंडियन्सचे फक्त 2 सामने शिल्लक आहेत। तर 21 मे रोजी मुंबई इंडियन्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स हा सामना खेळला जाणार आहे। तर मुंबई इंडियन्सचा हा सामना वानखेडे स्टेडियमवरती खेळला जाणार आहे। तर मुंबई इंडियन्सचा राहिलेला दुसरा सामना हा 26 मे रोजी मुंबई इंडियन्स विरुद्ध पंजाब किंग्स या दोन्ही टीमांमध्ये जयपूरच्या मैदानावरती खेळला जाणार आहे। तर हे दोन्ही सामने मुंबई इंडियन्सला टॉप 2 च्या दृष्टीने प्लेऑफमध्ये जाण्यासाठी खूप महत्त्वाचे असणार आहेत। या दोन्ही सामन्यामध्ये विजय मिळवला तर मुंबई इंडियन्सची टीम पॉईंट टेबलच्या टॉप 2 मध्ये देखील जाऊ शकते। आणि या दोन्ही सामन्यांमध्ये जर मुंबई इंडियन्सचा पराभव झाला तर मुंबई इंडियन्सची टीम या IPLमधून बाहेर देखील होऊ शकते। आणि दोन्ही सामन्यांपैकी एका सामन्यामध्ये मुंबई इंडियन्सने विजय मिळवला तर मुंबई इंडियन्सची टीम टॉप 4 मध्ये जाऊ शकते। तर मित्रांनो, आपणास काय वाटते, मुंबई इंडियन्सची टीम दोन्ही सामन्यांमध्ये विजय मिळवून टॉप 4 मध्ये जाईल का आणि IPLवर यावर्षी नाव आपले गाजवेल का? आपणास काय वाटते आपण कमेंट सेक्शनमध्ये सांगा। आणि मित्रांनो, आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा।